निवडणूक आयोगाची काल पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारे निवडणुकीचे जे पडगम आहेत ते पाहायला मिळाले आणि आजपासून जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाचे नेते जे आहेत, नेते मंडळी जे आहेत ते आता बैठका घेण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि जर आपण पाहिलं तर त्यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या कार्यक्रमासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित असणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे, कार्यकर्त्यांची बैठक, त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे, त्यामुळे या बैठकीला विशेष असं महत्त्व आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे कार्यालय आहे, जनसंपर्क कार्यालय, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलं कार्यालय असेल, ज्याचं शुभारंभ जो आहे, लोकार्पण जे आहे ते आज रवींद्र चव्हाण यांच्या शुभ असते. त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती देखील या ठिकाणी होणार आहे. विशेष अशा पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती देखील या ठिकाणी होणार आहे. या बैठकीचं निमित्त असणार आहे की महायुतीमध्ये ह्या ज्या निवडणुका असतील, आगामी निवडणुका नगरपंचायत असतील, नगरपालिकेच्या असतील, या निवडणुका होणार का, हे देखील महायुतीमधूनच होणार का, याबद्दल आज जो निर्णय आहे तो या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष स्पष्ट करतील. असं काहीसं चित्र जे आहे ते सध्या सिंधुदुर्गात आहे. रवींद्र चव्हाणांची ही भेट आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा हा विशेष असं महत्त्व असल्यामुळे या दौऱ्याकडे प्रत्येक राजकीय व्यक्तींचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे. महायुतीच्या बाबतीत काय निर्णय होतो हे देखील तेवढं पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आज सायंकाळी ही बैठक झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे चित्र आहे की नगरपालिका, महानगरपालिका, त्याचप्रमाणे नगरपंचायतीमध्ये युती होईल का, आणि अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल की स्वबळाचा नारा जो दिलेला होता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ते अगदी प्रत्यक्षात उतरेल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग.